आखाती युद्धात अमेरिकेला जबर धक्का बसलाय, कारण त्यांची 2 विमानं इराणनं पाडलेली आहेत आणि यामुळे अमेरिका आता पेचात सापडलाय. अमेरिका आणि इराण युद्धाचा आजचा 36वा दिवस आहे. मात्र आता अमेरिका एका मोठ्या पेचात अडकली आहे. अमेरिकेला इराणनं मोठा दणका दिलाय. इराणनं अमेरिकेचं F-15 हे लढाऊ विमान पाडलंय आणि त्यानंतर विमानातील 2 वैमानिक पॅराशूटच्या माध्यमातून खाली उतरले. त्यातील एका वैमानिकाला अमेरिकेनं शोधून काढलंय, मात्र दुसऱ्या वैमानिकाचा शोध सुरू आहे. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत तो वैमानिक इराणच्या हाती लागू द्यायचा नाहीये. इराणच्या हाती हा वैमानिक लागल्यास त्याला पुढे करून इराण अमेरिकेला गुडघ्यावर आणणार हे नक्की, आणि त्यामुळे या वैमानिकाच्या बचावासाठी अमेरिका जंग पछाडतीये. वैमानिकाच्या शोधासाठी अमेरिकेने हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आहे. इराणी माध्यमांच्या अहवालानुसार दक्षिण इराणमधल्या खुजेस्तान प्रांतात शोधकार्यात सहभागी असलेल्या इराण लष्कर आणि अमेरिकन विशेष दलांमध्ये चकमक झाल्याची माहिती देखील समोर येते. यापूर्वी अमेरिकेनं हेलिकॉप्टरनं एका इराणी लष्करी ताफ्यावर गोळीबार केल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये. तर F-15 पाठोपाठ इराणनं अमेरिकेचं A-10 थंडरबोल्ट हे लढाऊ विमान देखील पाडलंय. विमानाला आकाशातच क्षेपणास्त्रानं पाडण्यात आल्याचा भीषण व्हिडिओ आता समोर आलाय. हवाई सुरक्षा प्रणालीनं या विमानाला लक्ष्य करण्यात आलंय. आमची सुरक्षा प्रणाली सक्षम असल्याचा दावा यानंतर इराणनं केलाय. या वैमानिकाला वाचवण्यात आल्याचा दावा अमेरिकेनं केलाय, पण प्रत्यक्षात हे विमान पूर्णपणे नष्ट झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान पायलटच्या शोधासाठी अमेरिकेनं दिलेला 48 तासांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव इराणनं फेटाळून लावलाय. इराणच्या फार्स न्यूज या निमसरकारी एजन्सीनं हे वृत्त दिलंय. पायलटच्या शोधासाठी अमेरिकेनं इराणला एका मध्यस्थ देशामार्फत 48 तासांचा युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता. मात्र कोणत्या देशानं हा प्रस्ताव दिला त्याचं नाव जाहीर झालेलं नाहीये. अमेरिकेकडून यावर तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया किंवा अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. माहिती मिळताच ती देण्यात येईल असंही सांगण्यात आलंय. या आठवड्याच्या सुरुवातीला इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी स्पष्ट केलंय की ते केवळ कायमस्वरूपी आणि सर्वसमावेशक युद्ध समाप्ती स्वीकारतील आणि तात्पुरता युद्धविराम त्यांना मान्य नाही. अमेरिकेच्या 15 मुद्द्यांच्या प्रस्तावावर इराणनं अद्याप अधिकृत उत्तर दिलेलं नाही. मात्र दोन्ही देशांमधील विश्वास शून्य असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि वॉशिंग्टनच्या काही मागण्या अतिरिक्त असल्याचे त्यांनी म्हटलंय. तर आखाती युद्धात गेल्या 24 तासात अमेरिकेला जबर धक्का बसलाय. तो कसा, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. पहिला धक्का बसलेला आहे अमेरिकेच्या हवाई दलाला, कारण F-15 अत्याधुनिक लढाऊ विमान इराणनं पाडलेलं आहे आणि A-10 हे लढाऊ विमान देखील लक्ष्य करण्यात आलंय. वैमानिकाचा शोध घेणाऱ्या हेलिकॉप्टरवर इराणनं गोळीबार केलाय. इराकमध्ये H-60 हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलंय. जॉर्डनमध्ये KC-135 विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालंय. दरम्यान 2 लढाऊ विमानं पाडल्याचा इराणसोबतच्या चर्चेवर कुठलाही परिणाम होणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. विमानं पाडल्याचा बदला घेतला जाईल आणि युद्धस्थिती तशीच असेल असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. दुसरीकडे इस्रायलवरील हल्ले देखील इराणनं कायम ठेवलेले आहेत. इराणनं इस्रायलवर जोरदार हल्ला केलाय. इराणनं क्लस्टर बॉम्बचा मारा सुरू ठेवलाय आणि यामुळे इस्रायलमध्ये अजूनही मोठी हानी झाली आहे. इस्रायलवर इराणचे जोरदार हल्ले कायम आहेत. इस्रायलमधल्या नेगेव शहर हे आता इराणनं लक्ष्य केलंय. नेगेव शहरावर क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. नेगेव औद्योगिक वसाहतीचं मोठं नुकसान झालंय. नेगेव पासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या डिमोनावरही हल्ला झाल्याचं समजतंय. डिमोना येथील इस्रायलच्या अणुसंशोधन केंद्रावर इराणनं हल्ला केला आहे. तर इराणकडून इस्रायलवर हल्ले सुरूच आहेत. 2 महत्त्वाची शहरं इराणकडून टार्गेटवर आहेत.
चर्चेदरम्यान इराणच्या परराष्ट्र व्यवहार विभागाशी संबंधित अधिकाऱ्यावर हल्ला केलाय। इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी अमेरिकेवर हा मोठा आरोप केलाय। हल्ल्यात या अधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे। नेमकं दहशतवादी कोण हे जगानं ठरवावं असं पेझेशकियान यांनी आवाहन केलंय। दरम्यान हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सैन्य कारवाईला रशिया, चीन आणि फ्रान्सने विरोध केलाय। अशा प्रकारच्या सैन्य कारवाईची आखाती देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे मागणी केली आहे। त्यावर आज मतदान होणार आहे। मात्र त्याआधीच 3 देशांनी विशेष अधिकाराचा वापर करत सैन्य कारवाईला विरोध केलाय आणि त्यामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा विषय अजूनही प्रलंबितच आहे आणि त्यामुळेच युद्धाची भीषणताही कायम आहे। हे आखाती युद्ध सुरू असतानाच अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पाबाबत मोठी बातमी समोर आली आहे। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षणासाठीच्या अर्थसंकल्पात 500 अब्ज डॉलरना वाढीचा निर्णय घेतलाय। त्याचवेळी अन्य खर्च 10% कमी करण्यात आले। हरित ऊर्जा आणि नासाच्या खर्चात देखील कपात करण्यात आली आहे। तर युद्धात अमेरिकेचा मोठा खर्च झालेला आहे आणि त्यामुळेच आता संरक्षणासाठीच्या अर्थसंकल्पात 500 अब्ज डॉलरना वाढीचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।